नमस्कार सर्वांना। तर मी काल येताना बाजारातून कांदे घेऊन आले होते। तर हे वेगळे कांदे आहेत आणि हा वेगळा कांदा आहे। हा आपल्याकडे यूज होतो। तर ह्याच्यापेक्षा छोटा असतो तर गावठी कांदा असतो, छोटासा गोल गुंडुगळा। तर गावठी कांदा म्हणतात त्याला, घरगुती कांदे। तर इकडे ना ह्या कांद्याचं वेगळं म्हणजे काय, तर हा कांदा ना 4 पाकळ्या किंवा 5 पाकळ्या किंवा 6 पाकळ्याचा असतो, म्हणजे सेम सारखं लसणी सारखं। आता तुम्ही म्हणाले चिकटून ठेवलं असं, नाही, हे बघा इकडे। तर हा कांदाच आहे तसा। तर हा जास्त तामिळनाड आणि केरळमध्ये यूज होतो। तर सांबर बनवतात त्याच्यामध्ये ह्याचा वापर होतो, म्हणून सांबर हे टेस्टी होतं। तर हा कांदा त्याच्यामध्ये टाकतात। तर फोडणीला पण ह्याचाच वापर करतात। तर हा कांदा भरपूर महाग आहे, म्हणजे 100-150 रुपये किलो पर्यंत असतो। तर नॉर्मल हा कांदा कमी वापरतात, गोड आहे म्हणतात, आणि हा कांदा तिखट आहे। तर जेवणामध्ये ह्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे। समजा आपण काही मटण चिकन काही आणलं तर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त 4-5 कांदे हे घालतोच नॉर्मली, कारण की जरा ग्रेव्ही बनण्यासाठी। तर इकडे ही लोक ह्याला तरी पाव किलो तरी हा कांदा वापरतात बारीक चिरून। तर हा चिरायला खूप वेळ पण लागतो। तर मी जेव्हा बाजारात जायचे त्यावेळेला मोठे मोठे कांदे घ्यायची, म्हणजे काम लवकर होतं ना, 2 चिरले तर आपलं जेवण होऊन जातं। पण इकडे आल्यानंतर काम वाढलं, कारण की हे कांदा जास्त करावा लागतो। तर प्रत्येक वेळेला मोठे मोठे हे थोडे मोठे आहेत। तर माझे हसबंड हे नेऊ देत नाहीत मला दुकानात, म्हणजे घरी। हा बघा सगळ्यात छोटा छोटा कांदा। ते म्हणतात हे घेऊन जा, तुला वेळ आहे, तू साफ कर। मग जे गिरायक येतात त्यांना मग थोडंसं मोठे मोठे देतात, म्हणजे हे थोडं दिसायला बरं दिसतं। तर हा एकदम छोटा, मग किती वेळ लागणार ना चिरायला, बघू शकता। तर हे मला घरी देतात। तर मला अर्धा तासाच्या वरती लागतं ह्याला साफ करायला। ह्यांची साल निघणं पण भरपूर मुश्किल आहे, पातळ असते आणि एकदम वरून निघत नाही। तर ह्याला इकडे चरी उळली म्हणतात। तर परवा दिवशी संभारम बनवलं होतं जे ताकाचं, त्याच्यामध्ये हा कांद्याचा मी वापर केला होता। तर खूप टेस्ट चांगली आहे या कांद्याला, आणि फोडणीमध्ये लसणीच्या ऐवजी ह्या कांद्याला वापरतात इकडे। तर ह्याला म्हणतात इकडे चरी उळली, आणि ह्याला म्हणतात इकडे सबोळा। सबोळा म्हणजे वेल्ले उळली म्हणजे मोठा कांदा, आणि चरी उळली म्हणजे छोटा कांदा। तर असा आहे। तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।